काय तुम्ही कधी विचार केलाय की 2027 मध्ये तुमचे आयुष्य कसे असेल? आजपासून. बरोबर काही महिन्यांनंतर जेव्हा महागाई 7व्या आकाशात असेल आणि तुमची बचत संपत चालली असेल, तेव्हा तुमचा तो 1 बिघा जमिनीचा तुकडा तुम्हाला वाचवू शकेल का? बहुतांश लोक याला फक्त मातीचा ढिगारा समजतात, ज्यावर वर्षभर राबल्यानंतर कदाचित फक्त 50 रुपयांचा नफा होतो. पण आज मी तुम्हाला त्या 1 बिघा जमिनीचे ते वास्तव दाखवणार आहे, जे मोठे मोठे गुंतवणूकदार तुमच्यापासून लपवून ठेवतात. जरा कल्पना करा, एका अशा सिस्टीमची जिथे तुमच्या जमिनीचा प्रत्येक इंच तुमच्यासाठी 24 तास काम करत आहे. जिथे तुम्ही एक नाही, दोन नाही, तर तब्बल 8 वेगवेगळे व्यवसाय चालवत आहात एकाच सीमारेषेच्या आत. याला शेती नाही, तर ॲग्रो वेल्थ इंजिन म्हणतात. एक असे मॉडेल जे 2027 पर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये 1 कोटी रुपयांचा फंड जमा करण्याची ताकद ठेवते. पण भावा, इथे एक खूप मोठी गुंतागुंत आहे. भारतात लाखो लोकांकडे जमीन आहे, पण त्यापैकी 99% लोक कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत. ते मरेपर्यंत कष्ट का करत राहतात? शेवटी असा कोणता छुपा घटक आहे जो एका साधारण शेताला पेन्शन मशीनमध्ये बदलून टाकतो? आज आम्ही त्या 8व्या छुप्या व्यवसायावरचा पडदा दूर करू, जो तुमच्या जमिनीवर तेव्हाही पैसे कमवून देईल जेव्हा तुम्ही तिथे उपस्थित नसाल. एक असे डिजिटल ॲसेट जे उगवण्यासाठी ना पाणी लागते ना खत. काय तुम्ही तो रिटायरमेंट कोड डिकोड करण्यासाठी तयार आहात, जो तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षी नाही, तर पुढच्या केवळ 3 वर्षातच ती आर्थिक स्वाधीनता देऊ शकतो, ज्याचे तुम्ही फक्त स्वप्न पाहिले आहे? पुढची 2 मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान 2 मिनिटे असणार आहेत. कारण इथून सुरू होते द 1 बिघा रेव्होल्यूशन. भारतात जमीन हा फक्त मातीचा तुकडा नाही, तर ती एक भावना आहे. आमच्या इथे म्हटले जाते की ज्याच्याकडे स्वतःची जमीन आहे तो कधीच उपाशी मरू शकत नाही. पण तुम्ही कधी तुमची तारेबंद उघडून पाहिली आहे का? सत्य हे आहे की 1 बिघा जमीन आजच्या काळात बहुतांश लोकांसाठी एक लायबिलिटी बनली आहे. जरा त्या व्यक्तीचा विचार करा, जो आपले संपूर्ण आयुष्य एका बिघ्यात गहू आणि भात पिकवण्यात घालवतो. वर्षाच्या शेवटी जेव्हा तो हिशेब लावतो, तेव्हा खत, बियाणे, मजुरी आणि पाण्याचा खर्च काढल्यानंतर त्याच्या हातात उरतात फक्त 30 ते 40 हजार रुपये. म्हणजे महिन्याला 3,000 पेक्षाही कमी. काय याला खरोखरच जमीनदारी म्हणायचे, की ही एक पूर्वनियोजित गरिबी आहे? माहिती सांगते की भारतातील 86% छोटे शेतकरी याच भ्रमात जगत आहेत की पारंपरिक शेती हा एकमेव मार्ग आहे. पण 2027च्या महागाईचं सत्य हे आहे की जर तुमची जमीन दर महिन्याला किमान 1 लाख रुपयांचा कॅश फ्लो तयार करत नसेल, तर तुम्ही तुमची गरिबी फक्त पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करत आहात. संशोधन असं सुचवते की 1 बिघा जमिनीची खरी क्षमता पारंपरिक शेतीच्या 20 पट जास्त आहे. अट एवढीच आहे की तुम्ही तिला एका शेतासारखे नाही, तर मल्टी युनिट फॅक्टरीसारखे पाहावे. हा धडा तुमच्या मनातून ती जुनी भीती काढून टाकण्यासाठी आहे की कमी जमिनीत मोठे काम होऊ शकत नाही. आपण इथं केवळ उदरनिर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या शेतीला संपवून ॲसेट बेस्ड फार्मिंगचा पाया घालू. आपण 1 बिघाला 8 अशा प्रॉफिट सेंटर्स विभागणार आहोत, जिथे एका व्यवसायाचा कचरा दुसऱ्यासाठी इंधन बनेल. कल्पना करा, तुमच्या जमिनीची हद्द जी आतापर्यंत फक्त बांध असायची, ती आता तुमची पेन्शन पिकवणार आहे. पण या कोट्यावधींच्या प्रवासात सर्वात मोठा अडथळा माती नाही, तर तुमचा विचार आहे. पण इथं एक खूप मोठा आर्थिक सापळा आहे. जर तुम्ही हे 8 व्यवसाय चुकीच्या क्रमानं सुरू केले, तर तुमची गुंतवणूक बुडू शकते. शेवटी तो कोणता? कॅश फ्लो फॉर्म्युला आहे, ज्यामुळे पहिल्या दिवसापासून खिशात पैसे येण्यास सुरुवात होते. आणि कसे? आपण जमिनीच्या वरच्या हवेलाही नफ्यात बदलू. चला, पुढच्या प्रकरणात त्या 8 स्तरांच्या संरचनेचा नकाशा डिकोड करूया, जो तुमच्या जमिनीचं भाग्य बदलेल. बहुतांश लोक ही चूक करतात की ते संपूर्ण 1 बिघाला एकाच गोष्टीसाठी वापरतात. पण 1 कोटींचा रोडमॅप तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जमिनीला एका इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ सारखे पाहावे लागेल. इथं आपण वापरू झोनल इंजिनिअरिंग. आपण तुमच्या 1 बिघाला 8 अशा प्रॉफिट झोन्समध्ये विभागू, जिथे जमिनीच्या प्रत्येक इंचावर वेगळे चलन छापले जाईल. कल्पना करा, तुमच्या जमिनीचा एक असा नकाशा
जिथं केंद्रस्थानी तुमचे नियंत्रण कक्ष आहे आणि चारही बाजूंना उत्पन्नाचं स्रोत आहेत. की जर तुम्ही जमिनीचा उभ्या स्वरूपात वापर केला तर 1 बिघा जमीन खऱ्या अर्थानं 3 बिघांचं उत्पादन देऊ शकते. आपण इथं बांधापासून ते हवेपर्यंतचा वापर करू. द 8 झोन स्ट्रॅटेजी, द पॅरामीटर, द पेन्शन झोन. तुमची सीमा फक्त काटेरी तारांसाठी नाही. इथं आपण लावूया चंदन किंवा मोहोगनीची 50 झाडे, जी 2027 पर्यंत तुमच्या मॅच्युरिटी व्हॅल्यूचा पाया तयार करण्यास सुरुवात करतील. द सेंटर, द कॅश फ्लो हब. इथं असेल तुमची हाय डेन्सिटी पोल्ट्री आणि शेड, जे दररोजचा खर्च काढेल. द अंडरग्राऊंड, द इनव्हिजिबल इन्कम. शेडच्या खाली किंवा जवळ वर्मी कंपोस्ट युनिट, जे कचऱ्याला ब्लॅक गोल्ड बदलेल. द एअर, द व्हर्टिकल लेअर. वेलींच्या भाज्या, क्रीपर्स, ज्या जमिनीच्या वर मांडवावर उगवतील. पण भावा, इथं एक खूप मोठे आर्थिक रहस्य आहे. तुम्हाला माहीत आहे का की या 8 व्यवसायांपैकी एक व्यवसाय असा आहे जो 90% शेतकऱ्यांना अपयशी ठरवतो. त्याला म्हणतात द गेस्टेशन गॅप. म्हणजे तो काळ जेव्हा तुमचा खर्च झाला आहे पण कमाई सुरू झालेली नाही. याच गॅपमध्ये लोक हार मानतात. मग ते कोणते शॉर्ट टर्म कॅश इंजिन आहे जे पहिल्या 30 दिवसात तुमच्या खिशात पैसे टाकणं सुरू करेल, जेणेकरून तुम्ही पुढचे 3 वर्ष टिकून राहाल? आणि तो कोणता 8वा रहस्यमयी व्यवसाय आहे जो तुमच्या जमिनीची किंमत रातोरात 10 पटींनी वाढवेल? चला, पुढच्या प्रकरणात त्या पहिल्या 3 कॅश मशीन्स डिकोड करूया, ज्या तुमच्या प्रोजेक्टला उड्डाण करवतील. निवृत्तीचं स्वप्न तोपर्यंत अपूर्ण आहे जोपर्यंत तुमच्या घरची चूल रोजच्या नफ्यातून पेटत नाही. बहुतांश लोक बागकाम किंवा झाडे लावून वर्षानुवर्ष वाट पाहतात आणि याच प्रतीक्षेत त्यांचे धैर्य तुटते. पण आपल्या पॉवर8 मॉडेलमध्ये पहिले 30 दिवस केवळ जगण्यासाठी, सर्व्हायव्हल नाही, तर वर्चस्वासाठी, डॉमिनन्स आहेत. यासाठी आपण 3 अशा कॅश मशीन्स सक्रिय करू, ज्या तुमचा दैनंदिन रोख प्रवाह, कॅश फ्लो स्थिर करतील. द मशरूम लॅब, द इंडोअर गोल्ड. एका बिघ्याच्या एका छोट्याशा कोपऱ्यात बनवलेले 20 बाय 20चं शेड तुम्हाला तो नफा देऊ शकते जो कदाचित पूर्ण शेत देऊ शकणार नाही. संशोधन असं सांगते की मशरूमच्या शेतीत ROI, गुंतवणुकीवरील परतावा 300% पर्यंत जाऊ शकतो. बटन किंवा ऑयस्टर मशरूमचं काढणीचं चक्र फक्त 25 ते 30 दिवसांचं असते. म्हणजेच जोपर्यंत तुमची बाकीची पिके मातीतून बाहेर येत असतील, मशरूम तुमच्या खिशात पहिला रोख पैसा टाकून मोकळा झाला असेल. हाय डेन्सिटी पोल्ट्री, द डेली ATM. आपण इथे हजारो कोंबड्यांबद्दल बोलत नाही आहोत. आपण बोलत आहोत 200 ते 300 कडकनाथ किंवा गावरान जातीच्या कोंबड्यांची. माहिती सांगते की यांची अंडी आणि मांसाची बाजारातील मागणी सामान्य ब्रॉयलरपेक्षा 3 पट जास्त आहे. हे तुमचे ते डेली ATM आहे, जे तुमच्या मजुरीचा आणि विजेचा खर्च काढून तुम्हाला ब्रेक इव्हन स्थितीवर घेऊन येईल. द एक्झॉटिक हाय व्हॅल्यू झोन. एका बिघ्याच्या एका भागात आपण ते पिकवू जे श्रीमंत लोक खातात, जसे ब्रॉकोली, चेरी टोमॅटो किंवा रंगीबेरंगी शिमला मिरची. ही ती पिके आहेत जी किलोच्या भावानं नाही तर नगाच्या भावानं विकली जातात. पण भावा, इथे एक मानसिक सापळा आहे. लोक या तिन्ही गोष्टी पिकवतात तर नक्की, पण त्या विकू शकत नाहीत. ते बाजार समितीतील दलालांच्या कृपेवर अवलंबून राहतात. मग ते असे कोणते हायपर लोकल मार्केटिंगचे रहस्य आहे ज्यामुळे ग्राहक तुमच्या शेतावर येऊन रांग लावेल? आणि तो कोणता मिड टर्म वेल्थ बिल्डर आहे जो तुमच्या जमिनीच्या कचऱ्याला 20 रुपये किलोच्या ब्लॅक गोल्डमध्ये बदलेल? चला, पुढच्या प्रकरणात त्या मध्यम मुदतीच्या व्यवसायांना डिकोड करूया, जे तुमच्या बँक बॅलन्समध्ये पहिली मोठी झेप मिळवून देतील. जेव्हा तुमचा दैनंदिन रोख प्रवाह सेट होतो, तेव्हा वेळ येते आपल्या व्यवसायाला एका इकोसिस्टीम बदलण्याची. इथे आपण त्या 2 व्यवसायांना सक्रिय करू जे तुमच्या खर्चाला नफ्यात बदलून टाकतील. याला म्हणतात द झिरो वेस्ट प्रॉफिट लूप. द वर्मी कंपोस्ट प्लांट, द ब्लॅक गोल्ड. तुमच्या शेतावर कोंबड्यांची विष्ठा, शेतातील कचरा आणि शेण जमा होईल. बहुतांश शेतकरी हे फेकून देतात किंवा उघड्यावर कुजू देतात. पण तुम्ही इथे गांडूळ खताचे युनिट लावाल. माहिती सांगते की 2026 ते 27 मध्ये सेंद्रिय खताच्या मागणीत 400% ची वाढ आली आहे. हे खत केवळ तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवणार नाही,
तर 20 ते 30 रुपये प्रति किलोच्या भावानं प्रीमियम खत म्हणून विकले जाईल. हा तुमचा तो व्यवसाय आहे ज्याची कच्च्या मालाची किंमत 0 आहे. द हाय मार्जिन नर्सरी. एका बिघ्याच्या एका छोट्याशा भागाला रोपवाटिकेत बदला. फक्त रोपे उगवणेच पुरेसे नाही, ती विकणं ही खरी कला आहे. जेव्हा लोक तुमच्या फार्मवर तुमची प्रगती आणि डोलणारी पिके पाहायला येतील, तेव्हा ते तेच बियाणं आणि रोपे मागतील. तुम्ही त्यांना फक्त भाजीपाला नाही, तर स्वप्नांची रोपे विकाल. 1-2 रुपयांचे बी जेव्हा रोपवाटिकेत 50 रुपयांचे रोप बनते, तेव्हा ते 2500% ग्रॉस मार्जिन असते. द व्हॅल्यू ॲडिशन युनिट. जर टोमॅटो 10 रुपये किलो असेल तर विकू नका. त्याला वाढवून सन ड्राईड टोमॅटोज बनवा किंवा पावडर बनवा. प्रक्रिया, प्रोसेसिंग तुमच्या पिकाचे आयुष्य आणि किंमत दोन्ही 5 पटीनं वाढवते. पण भावा, इथे एक गुप्त शस्त्र आहे. काय होईल जर मी तुम्हाला म्हणालो की तुमच्या जमिनीच्या सीमेवर उभी असलेली ती झाडं फक्त लाकूड नाही, तर तुमच्या निवृत्तीचा चेक आहे. आणि तो 8वा व्यवसाय कोणता आहे, जो तुम्हाला नांगर न चालवता डिजिटल रॉयल्टी देईल? चला, पुढच्या प्रकरणात त्या 1 कोटींच्या फायनल ब्ल्यूप्रिंटवरचा आणि त्या रहस्यमयी 8व्या व्यवसायावरचा पडदा उठवूया, जो तुमच्या पूर्ण प्रोजेक्टला ऑटो पायलटवर टाकून देईल. आता आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे तुमचे शेत आपल्या रोजच्या गरजा स्वतः पूर्ण करत आहे. पण खरी निवृत्ती तेव्हा सुरू होते जेव्हा पैसा तुमच्यासाठी काम करतो, ना की तुम्ही पैशासाठी. इथंच प्रवेश होतो आपल्या शेवटच्या 2 आणि सर्वात शक्तिशाली बिझनेस मॉडेल्सचा. द पेन्शन ट्रीज, द ग्रीन फिक्स्ड डिपॉझिट. आपल्या 1 बिघा जमिनीच्या सीमेवर लावलेल्या त्या 50 झाडांना आठवा. मग ते पांढरे चंदन असो वा मोहोगनी. संशोधन सुचवते की 2027च्या बाजारभावानुसार एक पूर्ण वाढलेले चंदनाचे झाड 1 लाख ते 5 लाख रुपयापर्यंतचे मूल्य ठेवू शकते. जर तुम्ही आज 50 झाडे लावलीत, तर पुढच्या 10 ते 12 वर्षात हा जमिनीचा तुकडा तुम्हाला 1 कोटी ते 1.5 कोटींचा एकरकमी निधी देईल. ही तुमची ती LIC आहे जिला ना प्रीमियम हवाय, ना कागदोपत्री कार्यवाही, फक्त शुद्ध माती आणि वेळ. द डिजिटल फार्म, द एथ मिस्ट्री. हा तो व्यवसाय आहे जो 99% शेतकरी दुर्लक्षित करतात. याला म्हणतात नॉलेज अँड एक्सपिरियन्स मॉनेटायझेशन. ज्ञान आणि अनुभवाचे कमाईत रूपांतरण. जेव्हा तुम्ही एका बिघात 8 व्यवसाय यशस्वीरित्या चालवाल, तेव्हा तुम्ही फक्त एक शेतकरी राहणार नाही, तर एक जिवंत केस स्टडी बनाल. ॲग्रो टुरिझम. लोक तुमचे मॉडेल पाहण्यासाठी तिकीट देतील. डिजिटल कंटेंट. जे तुम्ही करत आहात ते रेकॉर्ड करा. तुमची प्रक्रियाच तुमचे उत्पादन आहे. YouTube आणि कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जमिनीपेक्षा कितीतरी जास्त पैसा डिजिटल रॉयल्टीच्या रूपात कमवाल. हा तो व्यवसाय आहे जो तेव्हाही पैसा कमवेल जेव्हा तुम्ही झोपलेले असाल. द 1 करोड मॅथ, द कंपाऊंड इफेक्ट. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन रोख प्रवाहातून दर महिन्याला फक्त पैसे वाचवून त्याची एका योग्य इंडेक्स फंडामध्ये स्टेपअप SIP केली, तर 10 वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे 60 ते 70 लाखांचा फंड असेल. आणि जेव्हा त्यात तुमच्या पेन्शन झाडांच्या लाकडाचे पैसे जोडले जातील, तेव्हा तो आकडा 1.5 कोटींच्या पुढे जाईल. फायनल ॲक्शन प्लॅन. पुढचे 3 महिने झोनिंग करा आणि शॉर्ट टर्म जसे मशरूम सुरू करा. पुढचे 6 महिने मिड टर्म जसे पोल्ट्री आणि वर्मी कंपोस्ट जोडा. आजच सीमेवर पेन्शनची झाडे लावा. भावा, 2027 मध्ये तोच जिंकेल जो हार्ड वर्कला सिस्टीम वर्कमध्ये बदलेल. आपल्या जमिनीला फक्त माती राहू देऊ नका, तिला आपल्या येणाऱ्या 7 पिढ्यांचा वारसा बनवा. पुन्हा भेटूया घुमता इंडिया या YouTube चॅनलमध्ये. तेव्हापर्यंत मस्त रहा आणि खुश रहा, हसत खेळत रहा. आणि लक्षात असू द्या, जीवनात प्रॉब्लेम आणि अडचणी येत राहणार, पण खचून जाऊ नका, कारण जिंदगी म्हणजेच सुख दुःखाचा चढउतार असतो.